ठीक आहे, चला 2 मिनिटं बाहेर चला सर. माझ्या विनंतीला मान तिला कुठूनच न बंद करून दिलं. त्याच्याने यांनी बंद केल्यानंतर काही लक्ष दिलं नाही. त्याच्यानंतर गोड पाण्याचा टँकर ते ठिकाणी देऊ शकत होतं. गोड पाण्याचे सेपरेट टँकर आहे, एक तरी दिला का नाही दिला. तर मग त्याचा अर्थ हा झाला की तुम्ही बंदही करून टाकला, चालू करायलाही येऊन मिळाली. पत्र दे. डेथ हो गई है, लोग बहुत परेशान है. आप अपने लिए सब मालूम है, इसलिए मैं उपाय योजना कर रहा हूँ. अगर मेरे को दूषित होगा मैं तो उपाय योजना करना क्या, तुम्हारे को दूषित पानी खूप दिवसाची समस्या आहे. गेल्या वर्षभरापासून आपण या संबंधित कंप्लेंट्स करत आहोत. MDPकडून त्याची पाहणी होत आहे, पण त्याचा आजपर्यंत त्याचा निवाडा झालेला नाही आहे. लोकांना आजपर्यंत दूषित पाणी मिळतं. त्यामुळे माझ्या परिसरामध्ये सिव्हिल लाईन गांधीवाडी या अंतर्गत 1-2 डेथ झाली आहे. तेव्हापासून जनाक्रोश बी जास्त हे झाला आणि आम्ही जास्त सतर्क झालो की ह्या जे आता आपल्या इथं दुःखद घटना झाल्या आहेत, अजून अशी घटना कोणत्या परिवारात व्हायला नाही पाहिजे. आणि एवढे सर्व लोकांना पाणी मिळत नाही. तुम्हाला माहीत आहे की जल ही जीवन आहे. जगण्याचं एक उपाशी राहू शकतं माणूस, पाणी पिल्याशिवाय दिवसभर राहू शकत नाही. पाणी ही आपली प्राथमिक गरज आहेच. उठल्याबरोबर सर्वात आधी आपल्याला पाणी लागते, पण तो उठल्याबरोबरचा पहिला पाणीही आपण पिऊ शकत नाही, पाणी मिळू शकत नाही. दुसरी गोष्ट आपला गांधीवाड आणि आपला परिसर स्लम आहे, त्यामुळे ते पाण्याची जार वगैरे घेऊ शकत नाही, त्यांना परवडत नाही. आणि त्यामुळे शासकीय योजनेचा जो लाभ आहे, लोकांसाठी जी योजना लाभली आहे ती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. पण 1 वर्षभरापासून याच्यामुळे दीर्घाई होत आहे. त्यामुळे हा जनक्रोश इथे आलेला आहे आणि आम्ही गोंदिया शहराच्या वतीनं, प्रभागाच्या वतीनं इथं आलेलो आहोत. आणि साहेबांनी ह्या समस्येचा तोडगा काढण्यासाठी 1 महिन्याचा वेळ घेतला आहे. आम्ही 1 महिन्याचा 30 दिवस वाट पाहून आणि 31व्या दिवशी आम्ही पुन्हा धडक मोर्चा इथं घेऊन येणार आणि आज परत जाऊ. याच्यानंतर परत जाणार नाही जोपर्यंत आम्हाला पाण्याची व्यवस्था होणार नाही. 1 वर्षापासून नगर परिषदेने जो गटर लाईन सुरू केलेली आहे, त्याच्यामुळे आमच्या गांधीवाडामध्ये अतिदूषित पाणी आल्यामुळे जवळजवळ माझ्या नजरेसमोर 10 ते 12 घरं आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या मुलांची बिमारी आज सध्या सुरू आहे आणि त्या स्लम एरिया असल्यामुळे त्यांनी पाण्याची अडचण होत आहे. आणि 10 ते 12 दिवस झाले अजूनपर्यंत या वॉटर सप्लाय ऑफिसवाल्याकडनं म्हणजे कार्यकारी अभियंत्यांनी सूचना न देता आपले वॉल बंद केलेले आहेत. आज आम्ही ह्या भावना कदम मॅडमच्या आणि तरुणीजी यांच्या मार्गदर्शनामध्ये गांधीवाडाचे सर्व महिला आणि पुरुष यांनी मोर्चाच समजा या ठिकाणी आपण या कार्यालयाला आणलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 1 महिन्यामध्ये आम्ही काम करू. आमच्या गांधीवाडामध्ये एकही पाण्याचा थेंब येत नाही. 15 दिवसापासून आम्हाला पाणी म्हणजे पिण्याकरता मिळालेलंच नाही आहे आणि त्याकरता आम्ही या ठिकाणी जनमोर्चा आणलेला आहे. करिता या ठिकाणी आम्हाला फक्त आश्वासन मिळालेली आहे आणि आश्वासनाच्या द्वारे त्या आश्वासनाची पूर्ती
या डिपार्टमेंटने करावी अशी आमची इच्छा आहे आणि ती पूर्ती झालीच पाहिजे, कारण पाण्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. तर पाणी आवश्यक आहे आणि पाणी फक्त त्या ठिकाणी अर्धा तास मिळतो, तोही अर्धा तास परिपूर्ण मिळत नाही. म्हणून माझी अशी कडकडीची विनंती आहे की तुम्ही अर्धा तास सकाळला द्या आणि अर्धा तास सायंकाळला द्या, तर कधीतरी पाण्याची पूर्ती होईल. आज 15 दिवस झाले मी माझ्या स्वतःच्या घरी बघितलेलं आहे की एक पाण्याचा थेंब नाही, मी दुसऱ्याच्या घरून पाणी आणत आहे. ही मला खेदाची बाब वाटत आहे.